मी डॉक्टर आत्माराम बाबूराव मुळीक. माय क्वालिफिकेशन MA, MPhil, PhD, SET इन इकॉनॉमिक्स. आम्ही एक MPC इकॉनॉमिक्स नावाचं युट्यूब चॅनल सुरू करतो आहोत. हे युट्यूब चॅनल सुरू करण्यापाठीमागे जी मुख्य भूमिका आहे ती म्हणजे जनरली UPSC असेल, MPC असेल, PSI ची एक्झाम असेल, STI ची एक्झाम असेल किंवा एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, त्या सर्व एक्झाममध्ये सर्वाधिक प्रश्न विचारल्या जाणारा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे. आणि जनरली पाहता जेव्हा मी एका स्पर्धा परीक्षा सेंटरवर टीचिंग करतो तेव्हा मुलांच्या डिस्कशनमधून जो एक प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेला आहे तो म्हणजे जवळपास अनेक विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट अवघड जातो. मी एक विचार केला की अर्थशास्त्र हा विषय दैनंदिन व्यवहाराशी संबंधित असलेला विषय आहे, दैनंदिन घडामोडीशी संबंधित असलेला विषय आहे आणि मुलांना अवघड का जातो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा विषय मुलांना सोप्या पद्धतीने समजून सांगितला जात नाही किंवा जे बुक्स अवेलेबल आहेत ते एक हाय लँग्वेजमध्ये किंवा टेक्निकल पद्धतीने लिहिलेले असतात, त्याच्यामुळे ती भाषा जी असते ती मुलांना न समजणारी असते. हा प्रॉब्लेम लक्षात आल्याच्या नंतर मी एक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट एक सोप्या पद्धतीने समजून सांगाव्यात आणि त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त ठराव्यात या दृष्टिकोनातून या चॅनलची सुरुवात केलेली आहे. म्हणजे अर्थात काय तर सोप्या पद्धतीने इकॉनॉमिक्स समजून घेऊन एक्झाममध्ये घवघवीत यश संपादन करण्यासाठी एक मदत म्हणून हे चॅनल काम करेल. या चॅनलच्या प्रारंभीच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की अर्थशास्त्राचा अभ्यास हा 3 पातळीवर केला गेला पाहिजे. त्या 3 पातळीमध्ये पहिली पातळी आहे किंवा पहिला टप्पा आहे कन्सेप्ट क्लिअर. म्हणजे ज्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत त्या क्लिअर असल्या पाहिजे. म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय इथपासून ती करंट ज्या मुद्दे आहेत, व्यापार असेल यासारख्या सर्व कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे की कन्सेप्ट एकमेकांशी कशा संबंधित असतात किंवा एकमेकांची कसे अटॅचमेंट असते, एकमेकांचं रिलेशन काय असतं हे लक्षात आलं पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना तो म्हणजे आकडेवारी. म्हणजे जनरली अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, कन्सेप्ट एकमेकांशी संबंधित जोडता आल्या पाहिजे किंवा त्यांचं रिलेशन काय आहे एकमेकांशी हे कळलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे करंट आकडेवारी आपण अपडेट करत गेलं पाहिजे. कारण अर्थशास्त्र हा या विषयामध्ये रोजची रोज नवीन घडामोडी घडत असतात आणि त्या घडामोडीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपण स्पर्धा परीक्षांना एक उत्तम पद्धतीनं सामोरं जाऊ शकतो आणि आपण यश संपादन करू शकतो. ही महत्वाची बाब आहे. तर चला तर मग आज ह्या युट्यूब चॅनलच्या प्रारंभी मी तुम्हाला अर्थशास्त्राची ओळख करून देणार आहे. इंट्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र नेमकं आहे काय याबद्दल मी एक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट तुमच्या दैनंदिन व्यवहाराशी संबंधित असलेला सब्जेक्ट आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असलेला विषय आहे आणि म्हणून या विषयाची भीती न बाळगता हा विषय उत्तम पद्धतीने समजून घेऊन उत्तम पद्धतीने एक्झाममध्ये प्रेझेंट होऊन एक चांगल्या पद्धतीचे मार्क प्राप्त करून एक चांगल्या तुम्हाला अधिकारी होण्यासाठी हा पुटअप करणारा सब्जेक्ट आहे. आणि म्हणून तुम्ही याच्याकडे एक पॉझिटिव्ह थिंकिंग बघणं गरजेचं आहे. कारण इकॉनॉमिक्स मध्ये अवघड असं काहीच नाही. दैनंदिन व्यवहार जे असतात ते इकॉनॉमिक्सशी संबंधित असतात, फक्त आपल्याला हे म्हणजे इकॉनॉमिक्स हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपण इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट, इकॉनॉमिक्स हा विषय एक सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. या पहिल्याच लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल की यामध्ये वापरली जाणारी भाषा एकदम बोली भाषा, जसे की तुम्ही मित्रांशी एकमेकांशी बोलता तशा पद्धतीचं अनेक कन्सेप्ट तुम्हाला तशा पद्धतीने समजून सांगितल्या जाणार आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा उपयोग तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून होणार आहे. चला तर मग आपण अर्थशास्त्र म्हणजे काय इथपासून पाहूयात, अर्थशास्त्राची ओळख करून घेऊयात. तर बघा मित्रांनो, अर्थशास्त्र हा एक विषय आहे जो अर्थशास्त्र हा विषय आर्थिक घडामोडीशी संबंधित आहे, देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो, जगाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा आहे, तसं एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट आहे. मग अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आपण डायरेक्टली त्याच्या एक्झाममध्ये येणाऱ्या सिलेबसशी संबंधित चर्चा न करता आपण अर्थशास्त्र म्हणजे काय आपल्याला माहित असलं पाहिजे. मग चला तर मग अर्थशास्त्र म्हणजे काय
हा मुद्दा क्लिअर करून घेत असताना पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्र का म्हणतात? कारण अर्थशास्त्रामध्ये समाजाशी संबंधित घडणाऱ्या दैनंदिन घडामोडींचा किंवा आर्थिक बाबींचा अभ्यास केला जातो. म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असे म्हणतात. एक मुद्दा क्लिअर, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. दुसरी महत्वाची बाब तुमच्या समोर मांडताना असं मांडली पाहिजे की अर्थशास्त्राचे जनक कोण? तर अर्थशास्त्राचे जनक हे ऍडम स्मिथ आहेत. अर्थशास्त्राचे जनक हे ऍडम स्मिथ आहेत, तर मग त्यांनाच जनक का म्हटलं जातं? तर त्या संबंधीचं असं विश्लेषण आपल्याला करता येईल की अर्थशास्त्राची शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडणी जर सर्वप्रथम कोणी केली असेल तर ती ऍडम स्मिथ यांनी केली, म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. दुसरा मुद्दा क्लिअर. त्यानंतर हे ऍडम स्मिथ जे आहेत, ज्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिला ग्रंथ त्यांनी जो 1776 मध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने अर्थशास्त्रावरील मांडला, त्या ग्रंथाचं शीर्षक होतं वेल्थ ऑफ नेशन, म्हणजेच राष्ट्राची संपत्ती. राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ऍडम स्मिथ यांनी 1776 मध्ये लिहिला आणि याच ग्रंथामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ते सांगण्यासाठी एक छानशी, सुंदर, साधी, सोपी व्याख्या त्यांनी अर्थशास्त्राची केली. त्यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय? ऍडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय? तर राष्ट्राच्या संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. बघा, अत्यंत सोप्या पद्धतीने सोपी व्याख्या ऍडम स्मिथ यांनी केलेली आहे. राष्ट्राच्या संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. तर चला मग आपण जशी ऍडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केली, ऍडम स्मिथ यांनी अर्थशास्त्रावर एक छानसा ग्रंथ लिहिला, तसं अर्थशास्त्रामधील एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून, एक प्रमुख इकॉनॉमिस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी देखील 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा ग्रंथ लिहिला. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केली. या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की मानवाच्या भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. बघा बरं, किती सोप्या पद्धतीने व्याख्या मांडली. कुणी मांडली? डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली. कधी मांडली? 1890 मध्ये. कुठं मांडली? तर प्रिन्सिपल्स ऑफ बुक मध्ये मांडली. हे बुक कधी लिहिलं? तर 1890 मध्ये. याच पुस्तकामध्ये त्यांनी जी व्याख्या मांडली ती एक भौतिक कल्याणाशी संबंधित असलेली व्याख्या म्हणून ओळखली जाते. यानंतर एक महत्वाचे अर्थतज्ञ आहेत प्रोफेसर रॉबिन्स. प्रोफेसर रॉबिन्स यांनी 1931 मध्ये अर्थशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला. त्यांच्या ग्रंथाचं शीर्षक आहे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व. या ग्रंथामध्ये प्रोफेसर रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची एक व्याख्या केली. ती व्याख्या अशी आहे की मानवाच्या अनंत गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून केल्या जाणाऱ्या मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे बघा, या व्याख्येमध्ये महत्वाचा मुद्दा आहे मानवाच्या अनंत गरजा. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे मानवाच्या अनंत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली साधने. ती कशी आहेत? तर मर्यादित आहेत. आणि यामध्ये कोणती साधनं? तर पैसा आणि वेळ. ही साधनं कशी आहेत? मर्यादित आहेत, परंतु अल्टरनेटिव्ह यूज करता येण्यासारखी आहेत, पर्यायी वापर करता येणारी आहेत. आणि त्यानंतर जेव्हा साधनं मर्यादित असतात, गरजा अनंत असतात, तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी माणूस जे वर्तन करतो, त्याला बिहेवियर करतो, ते महत्वाचं इथं गणलेलं आहे. त्या संबंधित अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अशा पद्धतीची प्रोफेसर रॉबिन्स यांची व्याख्या आहे. यानंतर महत्वाचा मुद्दा अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहितलं. यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्थशास्त्राच्या शाखा, त्याला ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. कारण अर्थशास्त्र या विषयाची व्याप्ती मोठी आहे.
आणि हा मोठा विषय अभ्यासाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या शाखेमध्ये वर्गीकृत केला गेला. आणि त्यामध्ये पहिली शाखा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्यानंतरची शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र, त्यानंतर वृद्धी व विकासाचे अर्थशास्त्र, त्यानंतर सार्वजनिक वित्ताचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, औद्योगिक अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, बँकिंग, त्यानंतर महत्वाचं म्हणजे सांख्यिकीय अर्थशास्त्र, गणितीय अर्थशास्त्र आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. अशा पद्धतीची वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये अर्थशास्त्राचं वर्गीकरण केलं जातं आणि या सर्व शाखांमधून अर्थशास्त्राचा परिपूर्णरित्या अभ्यास केला जातो. ही अर्थशास्त्राची ओळख झाल्यानंतर मी आपल्याला एक महत्वाची बाब सांगू इच्छितो. हा जो अर्थशास्त्र विषय आहे तो जो वेगवेगळ्या शाखेमध्ये वर्गीकृत केला गेलेला आहे, या संपूर्ण वर्गीकृत केलेल्या शाखांचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे आणि तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मग स्पर्धा परीक्षेमध्ये यूपीएससी, एमपीएससी आणि अनेक एक्झाम अशा पद्धतीचं वर्गीकरण आहे. तर त्यामध्ये महत्वाचं एमपीएससी जी आहे, त्या एमपीएससीच्या मुख्य एक्झामसाठी जो सिलेबस दिलेला आहे तो आयोगानं, तो अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल एमपीएससीच्या मेन एक्झाम मधील मुख्य एक्झामचाच सिलेबस महत्वाचा का? तर कारण तो सिलेबस अशा पद्धतीनं डिझाईन केला गेला, अशा पद्धतीने बनवला गेलेला आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेमधील कोणतीही एक्झाम द्या, त्या एक्झाममध्ये अर्थशास्त्रावर असलेले प्रश्न जे आहेत ते या सिलेबसचे रिलेटेड पडतात. जर सरासरी ॲव्हरेज काढलं तर या सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न नाही, कारण त्या सिलेबसमध्ये तसा तो परिपूर्ण बनवलेला आहे. म्हणून ही जी आपण या एमपीएससी इकॉनॉमिक्स हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून जी आपली लेक्चर सिरीज सुरू राहणार आहे ती या एमपीएससी एक्झाम मधील मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 4 जो इकॉनॉमिक्सचा पार्ट येतो आणि टेक्नॉलॉजी संदर्भात आहे, त्यातला इकॉनॉमिक्स हा मुद्दा घेऊन आपण ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आणि म्हणून ही लेक्चर सिरीज जी सुरू राहणार आहे ती त्या सिलेबसला धरून आपण सुरू ठेवतो आहोत. आणि म्हणून यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत किंवा याच्यामध्ये आपण कोणते कोणते लेक्चर घेणार आहोत या संदर्भाची माहिती मी तुम्हाला पहिल्या लेक्चरच्या निमित्तानं देऊ इच्छितो. मग एमपीएससी मुख्य एक्झामचा पेपर नंबर 4 मधील जर सिलेबस तुम्ही पाहितला, 2020 मध्ये त्याची डिझायनिंग बदललेली आहे, रचना बदललेली आहे, त्यानुसार जर तुम्ही पाहितलं तर त्यातला पहिला टॉपिक जो आहे, पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे. आणि स्थूल अर्थशास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश होतो, म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना अभ्यासणार आहोत. आणि राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित इतर ज्या संकल्पना येतात जसं की जीडीपी आहे, जीएनपी आहे, एनएनपी आहे आणि एनी कन्सेप्ट आहेत, त्या सर्व कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहणार आहोत, भारतामधील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहणार आहोत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याशी संबंधित सर्व कन्सेप्टचा अभ्यास आपण या लेक्चरमधून करणार आहोत. त्यानंतर महत्वाचा मुद्दा दुसरा म्हणजे वृद्धी आणि विकास, हा त्यामध्ये महत्वाचा टॉपिक येतो. आणि या वृद्धी आणि विकासामध्ये महत्वाचा पार्ट येतो आर्थिक विकासाचे इंडिकेटर. मग ते इंडिकेटर कोणते आहेत, जसं की काही इकॉनॉमिक इंडिकेटर आहेत, काही सोशियल इंडिकेटर आहेत, ते इंडिकेटर कोणते, त्यानंतर विकासाची साधने कोणती असतात, विकासासाठी कोणकोणत्या घटकांची गरज असते आणि त्या वृद्धी आणि विकास संबंधित जे जे सिलेबसमध्ये टॉपिक आहेत ते आपण सर्व क्लिअर करणार आहोत. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो सार्वजनिक वित्त, हा त्यातला एक महत्वाचा पार्ट आहे. आणि म्हणून आपण त्या सार्वजनिक वित्तामध्ये, सार्वजनिक वित्त म्हणजे काय, सामाजिक खर्च म्हणजे काय, सरकारचा खर्च म्हणजे काय, त्या खर्चाचे सिद्धांत कोणते आहेत, टॅक्स रचना कशी पद्धतीची असते, अलीकडच्या कालावधीत आलेला जीएसटी काय आहे हे समजून घेणार आहोत. आणि यांनी सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्सशी संबंधित ऑल कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. त्यानंतर महत्वाचा येतो बँकिंग. बँकिंगमध्ये पैसा म्हणजे काय, पैशाचा उगम कसा झाला, पैशाचे प्रकार कोणते असतात, पैशाची कार्ये कोणती असतात आणि पैसा मार्केटमध्ये येतो कसा, पैसा मार्केटमधून जातो कसा, या बाबतीत सर्व ज्या कन्सेप्ट सिलेबसशी संबंधित आहेत त्या देखील आपण इथं लेक्चरमधून आपण
त्या कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. त्यानंतर महत्वाचा आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. मग आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्स म्हटलं की ट्रेड येतो, व्यापार येतो. मग व्यापार म्हणजे काय, त्यामधले बीओपी म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, बीओटी म्हणजे काय, म्हणजे अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि त्याशी संबंधित ज्या संघटना आहेत, जसं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, वर्ल्ड बँक असेल, WTO असतील, या संबंधीचे अनेक बाबी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे एक अत्यंत महत्वाचा या सिलेबसमधील पार्ट जर कोणता असेल तर तो आहे भारतीय अर्थव्यवस्था. मग भारतीय अर्थव्यवस्था म्हटल्याच्या नंतर आपल्याला एक संपूर्ण स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, जसं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाच्या काही आव्हानं आहेत, जसं की दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, असमतोल आहे, वाढती लोकसंख्या आहे, या सर्व बाबींचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. म्हणजे एकंदरीत या आपण लेक्चर सिरीजमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात परिपूर्ण आणि संपूर्ण माहिती जी एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे ती आपण या लेक्चर सिरीजमध्ये घेणार आहोत. हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून भारतीय शेती हा एक अभ्यासाचा महत्वाचा टॉपिक आहे आणि म्हणून आपण त्याच्या संबंधित देखील अभ्यास इथे करणार आहोत. त्याचनंतर ग्रामीण विकास, कारण आजही आपल्या देशामध्ये जवळपास 69% सरासरी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. म्हणून ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जलसिंचन आहे, त्या संदर्भात देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे सहकार आहे. म्हणून आपण सहकारासंदर्भात देखील अभ्यास करणार आहोत. सहकाराची तत्व कोणती आहेत, सहकार म्हणजे काय, आणि त्याविषयीच्या अनेक बाबींचा, कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मौद्रिक व वित्तीय क्षेत्र ते काय आहे, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो त्या देखील आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे उद्योग आहे, सेवा क्षेत्र आहे, याचा देखील अभ्यास करून आपण पायाभूत सुविधाचं जे चॅप्टर महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधा ह्या 2 प्रकारच्या असतात, आर्थिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा. आर्थिक पायाभूत सुविधामध्ये ऊर्जा, विद्युत निर्मिती किंवा वाहतूक यासारख्या घटकांचा समावेश होतो, तर सामाजिक पायाभूतमध्ये शिक्षण, आरोग्य यासारख्या घटकांचा समावेश होतो. त्याचाही अभ्यास आपण इथं करणार आहोत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात अभ्यास करणार आहोत. आणि इथे एक महत्वाचं आणखी एक टॉपिक आहे. जनरली एक्झाम ज्या होतात त्यामध्ये महाराष्ट्र संदर्भात अनेक क्वेश्चन असतात, म्हणून आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात परिपूर्ण माहिती या लेक्चर सिरीजमधून आपण घेणार आहोत. ती तुम्हाला मिळेल, ती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारतामध्ये कृषी क्षेत्रावर जसा भर आहे तसा एक्झाममध्ये देखील कृषी क्षेत्रावर येणाऱ्या क्वेश्चनचा अधिक भर आहे. म्हणून आपण कृषी क्षेत्राशी संबंधित ज्या सर्व आवश्यक त्या बाबी आहेत त्या सर्व सिलेबसनुसार या लेक्चर सिरीजमधून आपण शिकणार आहोत आणि ती माहिती तुमच्यापर्यंत देण्याचं मी काम करणार आहे. MPSC इकॉनॉमिक्स या युट्यूब चॅनलचं हे पहिलं लेक्चर आहे. या पहिल्या लेक्चरच्या अनुषंगानं मी तुम्हाला एक एवढंच सांगितलं की या युट्यूब चॅनलचा उद्देश काय आहे. त्यानंतर अर्थशास्त्र हा विषय महत्वाचा विषय आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तो अवघड न वाटू देता सोप्या पद्धतीने शिकलं पाहिजे, त्यासाठी कन्सेप्ट सोप्या पद्धतीने शिकवणे हा या लेक्चर सिरीजचा महत्वाचा उद्देश आहे. त्यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून देण्यासाठी मदत म्हणून हे चॅनल सुरू केलेलं आहे हे सांगितलं. त्यानंतर महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये अनालिसिस केला, तो म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय. अर्थशास्त्र म्हणजे काय पाहत असताना यामध्ये तुम्हाला ॲडम स्मिथ, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल, प्रोफेसर रॉबिन्स यांच्या व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या, त्यांचे ग्रंथ तुम्हाला सांगितले, त्यांनी ते ग्रंथ कधी लिहिले हे तुम्हाला सांगितलं. त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्हाला ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राच्या शाखा कोणत्या आहेत हे तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर मी तुम्हाला ही बाब सांगितली की या लेक्चर सिरीज मधून आपण MPSC मुख्य परीक्षा मधील पेपर क्रमांक 4 मध्ये जो सिलेबस आहे इकॉनॉमिक्सचा त्या सिलेबसवर आधारित ही लेक्चर सिरीज सुरू राहणार आहे. कारण या सिलेबस मध्ये जे मुद्दे किंवा कन्सेप्ट नमूद केलेले आहेत त्या कन्सेप्टवर आधारित मग प्रिलिम एक्झाम असेल, MPSC मेन एक्झाम असेल, PSI ची एक्झाम असेल, STI ची एक्झाम असेल
किंवा एनी इतर कोणत्या एक्झाम असतील त्या सर्व एक्झाममध्ये इकॉनॉमिक्सवर आधारित जे क्वेश्चन पडतात ते या सिलेबसमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्यावर आधारितच असतात. म्हणून या सिलेबसला बेस पकडून आपण ही लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत आणि या मला खात्री आहे की या लेक्चर सिरीज मधून जे लेक्चर मी देणार आहे ते लेक्चर तुमच्यासाठी एक महत्वाची बाब ठरणार आहे आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करून अधिकारी पदावर जाण्यासाठी एक महत्वाची मदत सहाय्यभूत ठरणार आहे. म्हणून मला वाटतं की तुम्ही ही लेक्चर सिरीज अटेंड करावी आणि हे युट्यूब चॅनल जर आवडलं तुम्हाला तर सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि इतरांना ते करण्यास सांगावं एवढं मला वाटतं. धन्यवाद.